काही त्यामध्ये शंका नाही. आणि ती जबाबदारी मी तिथं जाणीवपूर्वक तब्बल तिथं 2-3 हजार लोकं होते. आज ते नगराध्यक्ष पदासाठी त्यांच्या इथं खूप मोठी गर्दी होती. त्या एवढ्या गर्दीतून तब्बल 1 तास मी चर्चा त्यांच्याशी केली. खूप चांगल्या पद्धतीने आम्ही बोललो, भावनिक झाले, जुन्या आठवणी काढल्या गेल्या. ते माझ्यासोबत राहत होते. आम्ही दोघं वावरलो. खूप चांगलं प्रेम आमच्या दोघांचं होतं. इव्हन ते जेव्हा माझ्या मठामध्ये टॉयलेट नव्हतं त्यावेळेस आमच्यात भारी टाईम. म्हणजे ते देखील सांगितले, की मी अशा कठीण परिस्थितीमध्ये बाबांच्या सोबत आहे. आणि खूप प्रेमाळू मन मिळावू एक व्यक्तिमत्व त्यांच्याकडे आहे. आणि त्यांना मी एकच मागणी केली, की माझी एवढी मुलं आहेत, तर एवढी तरतूद करायला लागेल. फार काही नाही, पण एवढी तरतूद करायला लागेल, ती तरतूद तुम्ही करू शकणार. आणि ते तरतूद मला तुम्ही करून द्यायचं. आणि मला त्यांनी प्रॉमिस केलं, तब्बल 1 तास नाही, 10 मिनिट नाही, 2 तास तुमची शिंदे साहेबांसंग बसून आपण चर्चा करून तुमचा विषय मार्गस्थ लावण्याचा मला शब्द त्या ठिकाणी दिला. आणि त्यानंतरच मी माझी भूमिका स्पष्ट केली आणि त्यानंतर मी माझ्या कामाला सुरुवात देखील केली. बरोबर. निश्चितच अशा पद्धतीने ज्यावेळेला सकारात्मकतेने चर्चा आता होते. दुसरा एक माझा विषय असणार आहे, की सांगोल्यामध्ये प्रॉपर प्रशिक्षणार्थी जे आहेत, सोलापूर जिल्ह्यामधले, त्या सगळ्या प्रशिक्षणार्थींनी मला थोडा संपर्क साधावा. हो. की जेणेकरून आपल्याला पुढची दिशाच्या संदर्भामध्ये त्यामधला एक विषय त्या ठिकाणचा असणार आहे. त्याही संदर्भात प्रत्येकाने ती भूमिका मांडणं अत्यंत गरजेचं आहे. कारण वास्तविक पाहता एक प्रबळ जागा म्हणजे आता 9 तारखेला जेव्हा सांगलीला आलते, तेव्हा शहाजी बापू सोबत होते. पण बापूचे माझे जे संबंध आहेत, तुमचे माझे जे संबंध आहेत ते म्हणजे त्यामध्ये एवढे प्रेम जिव्हाळा आहे आमचा, म्हणजे एवढी मैत्री आहे, की तुम्ही विचार देखील करू शकणार नाही. माझी पण त्यावेळेस ट्रॅक्स गाडी होती आणि बापूंची पण एक गामा गाडी होती. खूप जुनी आठवण त्या ठिकाणी सगळ्या कार्यकर्त्याला सांगत होते अगदी. म्हणजे बाबांचं मला किती योगदान आहे किंवा बाबांचे माझे संपर्क कसे आहेत. म्हणजे मला त्या गोष्टीचा अभिमान वाटला, की एवढा मोठ्या लेव्हलला माणूस गेला, तरी देखील जुनी आठवण तो माणूस विसरत नाही. म्हणजे त्या ठिकाणी तेवढ्या लोकांमध्ये ते सांगत होते. मला ते आश्चर्य वाटत होतं आणि ते बोलत असताना देखील त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं. मलाही त्या गोष्टीचं वाईट वाटलं, की बापू चं एवढं प्रेम माझ्यावरती आहे आणि बापूंनी म्हणजे त्या पद्धतीने मी त्यांना सांगितलं, की "बापू," म्हटलं, "मला वैयक्तिक कुठली अपेक्षा नाहीये. माझी एकच गोष्ट आहे, की मी ती गोष्ट माननीय शिंदे साहेबांच्या माध्यमातून मी काय करू शकतोय साहेबांच्यासाठी, ते त्यांना मी समजावून सांगितलं. मी तुमच्यासाठी काय करू शकतो ते त्यांच्यापर्यंत मी त्यांना सांगितलं. ते म्हटले, "माझ्यासाठी काही करायची गरज नाही. तुम्ही हे माझ्यासाठीच आहे. मला तुमच्यात कुठल्याही गोष्टीचं अ, त्याबद्दलचं दोमत नाहीये. पण तुमची जी समस्या आहे किंवा तुमचा जो विषय आहे, तो मी 100% मार्गस्थ लावेन." पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. त्यांनी जी जबाबदारी माझ्यावरती जी सोपवलेली आहे, ती जबाबदारी माझ्याकडून 100%